ये आज के हमारे कस्टमर मैडम और ये इनकी मम्मी। अभी हम लोग जा रहे लोहगांव से मुंबई, चलेंगे रास्ते में मिलेंगे। बाय, टेक केयर। हाँ मैं और ये 13वें फ्लोर पे है इनका फ्लॅट और बहुत ही अच्छा मुझे लगा। और चला नमस्कार मित्रांनो, आज आहे 14 नोव्हेंबर आणि आज आहे आपल्याला धानोरीवरनं पिकअप। आता कस्टमरच्या लोकेशन पेक्षा आलेलं आहे। यांचं 4 वाजता पिकअप होतं मित्रांनो, पण त्यांचं थोडं काहीतरी काम होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की थोडं लेट होईल। ऑलमोस्ट ते तर कॅन्सलच करीत होते, पण त्यांना सांगितलं मी मला दुसरी बुकिंग आहे तिकडनं म्हणून, तर ते म्हणजे चालते थोडं लेट निघू आपण 7 वाजता त्यांनी सांगितलं। तर अशा प्रकारे आता आलेलं आहे मित्रांनो मी लोहगावमध्ये धानोरीच्या पुढे। तर आता 7 वाजता निघालीच मी आणि 15-20 मिनिटं टाईम आहे आणि तर अशा प्रकारे आता आलेलं आहे मित्रांनो। इथं कोल्ड्रिंक वगैरे घेतली प्यायला, चहा वगैरे पेला होता मग तिथं धानोरीच्या कटनाक्याच्या तिथं। तर अशा प्रकारे मित्रांनो आता पुढची अपडेट देईन तुम्हाला। आणि मी राहिला आहे वाकडला, तर वाकडवरनं मला एक बुकिंग पडली होती आपलं धनकवडीची, आणि धनकवडीवरनं पडली परत विसरातवाडी आपलं कळसची। तर दोन्ही बुकिंगच्या झाली मित्रांनो 492 रुपये, 500 रुपये समजा। आणि परत माझा गॅस पण संपत आलता, मग धानोरीमध्ये आपलं त्याच्या कटनाक्याच्या पुढे आल्याच्या नंतर तिथं गॅस टाकून घेतला आणि आता तिथं अर्धा पाऊण तास थांबलो होतो मित्रांनो, कारण मला पण लेट झालं होतं। 4चा पिकअप होता, 4:30 पावणे 5 झाले मला। तर अशा प्रकारे आता आपण आलो कस्टमरच्या इथं आणि पाहू आता 7 वाजता निघू। पुढचा अपडेट तुम्हाला रस्त्यामध्ये देईन आता। चला भेटू नंतर मित्रांनो आता, ओके। चला अशा प्रकारे मित्रांनो आपण कस्टमरच्या घरी पोहोचलेलो आहेत। हे आपलं पिकअप लोकेशन लोहगावमध्ये श्रीराम पार्क आणि हे पाठीमागं कस्टमरचं घर आहे। आणि ह्या मॅडम आहेत आज आपल्यासोबत येणाऱ्या, त्यांच्या गाडीमध्ये सामान पूर्ण लोड केले, बस आता थोड्या वेळानं निघायचे। अशा प्रकारे मित्रांनो कस्टमर मस्त आहे इथं आणि स्वभाव पण चांगला आहे त्यांचा। आणि हे आहेत कस्टमरची आई। हाँ एक बार हाय कीजिए आप। इधर हमारे घर का लीजिए ना। हाँ लिया है ना, तुमको अच्छे से जब आ गया था ना गाड़ी देखो, आप ऊपर थे वही टाइम में निकाला पूरा। हाँ उधर लीजिए। हाँ। तुलसी का शादी चल रहा है, हाँ हमारे पड़ोसी भी आना चाहिए ना। हाँ ये देखिए तुलसी कितना मस्त है। हाँ अरे वाह, लेकिन इसका आप ये नहीं खाते होंगे पाला वगैरह कभी? हाँ? जोरात सर्दी जुकाम हुआ तो मैं लाती ना जा। अशा प्रकारे मित्रांनो कस्टमरचं सामान आता थोडं थोडं करून गाडीमध्ये आपण लोड केले। ऑलरेडी सामान पूर्ण लोड झालेलं आहे, आता थोडंफार काय राहिलं होतं ते त्यांनी आणले आणि आता थोड्याच वेळात आम्ही इथनं निघणार आहेत। आणि जाता जाता मित्रांनो कस्टमरच्या दारामध्ये ही तुळशीचं झाड दिसलं। पहा किती मोठा तुळशीच्या झाडाचा घेरा आहे, खूपच मोठं तुळशीचं झाड आहे मित्रांनो। आणि वास पण खूप एक नंबर येत होता पूर्ण, नाही का? हे पहा पूर्ण त्याला दुर्वा वगैरे लागलेले आहेत। आणि अशा प्रकारे मित्रांनो निघालोत आम्ही। हे कस्टमरची आई आणि कस्टमर, आणि पाठीमागे ते तुळशीचं लग्न चालू आहे मित्रांनो त्यांच्या शेजारी। तर अशा प्रकारे आता आपण निघू मित्रांनो, चला बाय। आता आलोत आपण मित्रांनो फूड मॉलला। फूड मॉलला मस्त आता एकदा चाय वगैरे प्यायचा आणि निघायचं, कारण आता रात्रीची वेळ आहे। चहा वगैरे ब्रेक घ्यायचा इथं मित्रांनो फूड मॉलला, थोडं फ्रेश होते नाही का, तोंड वगैरे धुवायचं। नाही तर काय होते बरेच वेळा कस्टमर आहे ना झोपी जातात, त्यामुळे आपल्याला पण झोप लागायचे चान्सेस असतात। त्यामुळे फूड मॉलला कस्टमर नाही म्हणलं तरी त्यांना म्हणायचं एक 5 मिनिटात पटकन निघतो। हे पहा वडापाव घेतलाय पार्सल आणि चाय आणि पाण्याची बॉटल पण इथं आतमधनं भरून घ्यायचा मित्रांनो, फिल्टरचं पाणी असते। तर अशा प्रकारे आपण आता निघालोत मित्रांनो इथनं। तर जाते जातेच वेळेस मित्रांनो केकेच्या गाड्या बऱ्याच इथे येतात मित्रांनो रात्रीच्या वेळेस, 5-6 गाड्या दिसल्या केकेच्या आणि बाजूलाच आपली गाडी लावलेली होती त्यांच्या। तर अशा प्रकारे मित्रांनो पहा आता ही आहे आपली गाडी, पहा एक बार हाय कीजिए, उधर से कीजिए, उधर से कीजिए। हाँ ये है मैडम हमारे, फूड मॉल पे रुके थे लेकिन वो बोले कि मुझे नहीं आने का, आप ही जाके आ जाइए। चलो निकलेंगे अभी इधर से। हाँ अभी निकलेंगे यहाँ से। हाँ चलो ओके, थैंक यू।
अशा प्रकारे मित्रांनो आता आपण लागलो वेस्टर्न हायवेला, एअरपोर्टच्या बाजूला. सांताक्रूजच्या सिग्नलच्या खालनं पुढे आल्याच्या नंतर एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो मित्रांनो. आणि समोर राईट साईडला डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. थोडी ट्रॉफिक वगैरे होती, पण एवढं काय नाही मित्रांनो, रनिंग ट्रॉफिक असते इथं. तर अशा प्रकारे पहा वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे हा, जो आपलं तिकडनं नाही का सायन वगैरे दादरकडनं येतो आणि पुढे इकडे जातो गोरेगाव वगैरे. हे पहा मित्रांनो फ्लाईट जात आहे. हे पहा मित्रांनो इथं आहे डोमेस्टिक एअरपोर्ट. ते समोर मला राईट साईड दिसतो तो आहे फ्लाईट कंट्रोलचा नाही का रडार, जे पूर्ण फ्लाईट वगैरे इथनं कंट्रोल होत. आता कधी टेक ऑफ करायचे कधी लँडिंग करायचे पूर्ण गाईड इथनं होते मित्रांनो. तर अशा प्रकारे आता आपण इथनं निघालोत आणि पुढे आता कस्टमरच्या लोकेशनला पोहोचायला पाहू. अभी हो गया मैडम का ड्रॉप हो गया. अभी आपको कैसा लगा, आपका फीडबैक बताइए. It was great. The journey was full of comfort, and I would recommend you all to travel with him. ओके, तो एकदम सेफ वगैरह ड्राइविंग हो गया ना अपना. हाँ चलेगा. और ये देख लीजिए अपने कैब में वैगनर में मैडम का इतना लगेज आ गया है. कस्टमर बहुत बोलता है वैगनर में स्पेस नहीं रहता है, स्पेस नहीं रहता है. ये देख लीजिए, ये टेबल छोड़ के बाकी सब है, ये टेबल नहीं है. और ये हमारे आज के कस्टमर नेहा मैडम. हाँ, और अभी ये भी देख लीजिए ओवन वगैरह. And ये मुझे ड्रॉप भी करने आए हैं मेरे लगेज के साथ. हाँ, और इनका हेल्प भी किया, वो तो मेरी आदत है. हाँ, इसका कुछ नहीं. तो आप एकदम हैप्पी है. हाँ जी. चलेगा. ओके ओके, थैंक यू. एंड मैडम का अभी इधर पढ़ाई कर रहे और ये हाँ अभी डिफेंस का पढ़ाई कर रहे हैं, तो इसके लिए मुझे और अच्छा लगा. नहीं क्या चलेगा. ओके, थैंक यू मैम. ओके, वेलकम. ये देख लो मैडम का पूरा सामान उनके रूम तक पहुंचा दिया है. ये उनका रूम है, ये मैडम है, और ये 13वें फ्लोर पे है इनका फ्लैट. और बहुत ही अच्छा मुझे लगा और बहुत स्पेसली है. नहीं क्या, ये देख लीजिए, ये इधर किचन है. इतना तो कोई दिखाता नहीं लेकिन मैं दिखा रहा हूँ. चलो बाय. अच्छा हाँ, ये क्या, ये है किचन मैडम का. और अब ये इधर इनका रूम है. दूसरे भी मैडम है इधर, 1 2 3 रूम है. 3 मैडम है, अपने 1 मैडम और दूसरे 2. तो ऐसा है अपना 1 नंबर मैडम का. और इनका भी बाद में भी हम लोगों को भाड़ा आते जाएगा, क्योंकि इनको मेरा सर्विस अच्छा लगा. अच्छा लगा ना. ओके चलो, थैंक यू.